इस न्यूज के स्पॉन्सर है हॉटेल मदीना, मक्का मस्जिद, बीजापुर बेस, सोलापूर। जागा आहेत आणि एकूण 26 वॉर्ड आहेत. त्याच्यामध्ये जवळजवळ 1093 मतदान केंद्र आहेत आणि त्या मतदान केंद्रावर आपल्याकडे साधारण प्रत्येक मतदान केंद्रामध्ये 4 मतदान अधिकारी असतात आणि 1 पोलीस कर्मचारी. असे जवळजवळ 4,500 ते 5,000 कर्मचारी आपल्याला आज दुपारी 7 वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणापासून त्यांचं डिस्पॅच होणार आहे. त्यांच्यासोबत आपलं जे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन असतं ते पूर्ण मशीन आहे, त्याचं आज त्यांच्या सुपूर्द करून ते आज दुपारपर्यंत त्यांच्या त्या मतदान केंद्रावर जातील. त्या ठिकाणी ते आवश्यक जे काय अरेंजमेंट आहेत आणि ते मतदान केंद्र तयार करण्याची कारवाई आहे ते पूर्ण पार पाडतील. आणि उद्या सकाळी 7 वाजल्यापासून सकाळी 6-6:30ला त्यांचं मॉक पोल होईल आणि 7 ते 5:30 या वेळामध्ये उद्या मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. आपल्या माध्यमातून जे सर्व जे मतदार आहेत त्यांना आव्हान राहील की लवकरात लवकर आपण सकाळच्या लवकर वेळी आपलं मतदानाची जी हक्क आहे तो बजावण्यात यावा आणि उमेदवार आणि राजकीय पक्षांना आव्हान राहील की ही पूर्ण प्रक्रिया आतापर्यंत शांततेच्या ह्याच्यात गेलेली आहे, त्यापुढे सुद्धा शांतता आणि सौहार्दाच्या वातावरणात आपण ही पूर्ण प्रक्रिया पूर्ण करूया. आणि लगेचच परवा दिवशी म्हणजे 16 तारखेला सकाळी 10च्या दरम्यान मतमोजणीची प्रक्रिया सुरू होणार आहे. तर या पूर्ण प्रक्रियेमध्ये आवश्यक असलेले पोलीस आणि मॅनपॉवर जे आहे ते सुद्धा आपल्याला प्राप्त झालेलं आहे आणि जो काही ट्रेनिंग आणि जे काही आपल्याला आयोगानं राज्य निवडणूक आयोगाने ज्या काही सूचना दिल्या त्याचं सर्व सूचनांचं पालन करून आपण ही पूर्ण प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. आणि जवळजवळ एकूण आपल्याकडे 9,27,000च्या आसपास आपले जे एकूण मतदार आहेत त्या सर्वांना सुद्धा आपल्या माध्यमातून आव्हान राहील की जास्तीत जास्त मतदारांनी आपल्याला हे बऱ्याच 3-4 वर्षे ही पूर्ण प्रक्रिया थांबली होती आपल्या सुप्रीम कोर्टाच्या ह्याच्यामुळे सूचनांमुळे वगैरे. तर ते आता आपण हे पूर्ण लोकशाही जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपल्याला संधी मिळत आहे. तर सर्वांनी जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचा हक्क उद्या बजावा. जर सर राज्य निवडणूक आयोग किंवा इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांचं जे वल्नरेबल आणि सेन्सिटिव्ह म्हणून जे येतं तसे 0 आहे, परंतु पोलीस विभागानं त्यांच्या लॉ अँड ऑर्डरच्या दृष्टीनं 46 मतदान केंद्र जे आहेत ते आयडेंटिफाय केलेले की त्यापूर्वी त्या ठिकाणी काही मारामारी असेल किंवा काहीतरी अशा घटना घडल्या लॉ अँड ऑर्डरच्या दृष्टीने आहे. तर त्या ठिकाणी त्यांचं ॲडिशनल मॅनपॉवर राहणार आहे. त्या माननीय पोलीस आयुक्त सोलापूर यांनी त्याची व्यवस्थित प्लॅनिंग केलेलं आहे आणि इतर जी आपली काही सुविधा आहे त्यासुद्धा आपण ज्या बेसिक मतदारांसाठी ज्या काही सुविधा असतात मतदान केंद्रावर त्या आपण अवेलेबल करून दिलेल्या आहे. त्याच्यामध्ये पाण्याची व्यवस्था असेल, रॅम्पची व्यवस्था असेल, लाईटची व्यवस्था असेल, टॉयलेट बहुतेक आपल्या ज्या चांगल्या शहरामधल्या ज्या शाळा आणि कॉलेजेस आहेत आणि त्यामुळं त्यांचे म्हणजे मतदान केंद्र जे आहेत अतिशय चांगल्या व्यवस्थित खुले आहेत. तर त्याच्यामुळं मतदारांना कुठलीही अडचण निर्माण होणार नाही याची आम्ही दक्षता घेतलेली. होटल मदीना, एक बार खाओगे तो बार बार आओगे। खास रविवार के दिन सूफियानी बिरयानी और खास जुमा के दिन स्पेशल दालचा खाना, साथ में कद्दू की खीर और शीरखुरमा। हमारे यहाँ मटन दम बिरयानी, चिकन दम बिरयानी, कोफ्ता, अचार, मटन चाप, मटन मसाला, स्पेशल खीमा बिल्कुल ही कम दामों में मिलेगा। हमारा पता मक्का मस्जिद के सामने, बीजापुर बेस, सोलापुर। खास सुबह में लजीज तहारी और पाया भी मिलेगा। प्रोप्राइटर अजहर पटेल।